जय भीम, नमो बुद्धाय, जय माता रमाई. रमाई कन्हैया यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर बौद्ध धर्मामध्ये भिक्खू संघ हा अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातो. कारण बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराचं अनमोल असणारं सत्कार्य हे केवळ भिक्खू संघच करत असतात. तसेही भिक्खू होणे ही साधारण बाब नाही. कारण भिक्खू म्हणजे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे, आपण त्यांना धम्मगुरू देखील म्हणू शकतो. आणि म्हणूनच भिक्खू होण्यासाठी काही महत्त्वाचे नियम आणि अटी असतात. आणि त्या नियम आणि अटींनी परिपूर्ण असणारी व्यक्तीच ही भिक्खू होण्यास पात्र असते. तर यासाठी बौद्ध धर्माशी एकरूप असणाऱ्या व भिक्खू होण्यासाठी ज्या प्राथमिक अवस्थेतून जावं लागतं ते म्हणजे श्रामणेर शिबिर होय. श्रामणेर म्हणजे भिक्खू होण्याची प्राथमिक अवस्था असते आणि तितकीच महत्त्वाचे देखील असते. कारण श्रामणेर झाल्यानंतरच पुढे भिक्खू, बौद्धाचार्य इत्यादी बौद्ध धर्मातील महत्त्वाचे घटक बनता येते. तर अशाच एका श्रामणेर शिबिराचे आपण साक्षीदार होण्यास चाललो आहे. तर सदर शिबिर हे भारतीय बौद्ध महासभा पुणे शहर जिल्हा अंतर्गत तालुका शाखा झोन 4 हडपसर, जेतवन बुद्ध विहार, मांजरी रोड, महादेवनगर या ठिकाणी 10 दिवसांच्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. तरी या 10 दिवसांच्या दरम्यान पहिल्या ते 10व्या दिवसापर्यंत सहभागी असणाऱ्या सर्व श्रामणेरांना कशा प्रकारची शिकवण, अटी, नियम, जेवण हे कशा प्रकारे शिकवलं जातं ते आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर जराही वेळ न लावता आपण जाणून घेणार आहोत. तर हे जेतवन बुद्ध विहार महादेवनगरचे आपल्याला दिसत आहे. आणि श्रामणेर शिबिर चालू होण्याआधी श्रामणेर होण्यासाठी आलेल्या शिबिरार्थींचे प्रथम केशवपन करत आहे हे आपणास या ठिकाणी दिसत आहे. आणि त्यानंतर विहारात समता सैनिक दलाचे काही प्रमुख पदाधिकारी श्रामणेर शिबिराबद्दल थोडक्यात माहिती आणि महत्त्व सांगताना देखील आपणास या ठिकाणी दिसत आहे. तर आता आपणाला सुरुवात होण्यापूर्वी पूजनीय भंते धम्मानंद तसेच समता सैनिक दलाचे काही प्रमुख पदाधिकारी यांनी तथागत बुद्ध आणि बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून तसेच त्रिसरण पंचशील घेऊन शिबिराचे उद्घाटन केले हे आपणास या ठिकाणी दिसत आहे. तसेच श्रामणेर होण्यासाठी आलेल्या सर्व शिबिरार्थींनी तसेच उपासक उपासिकांनी देखील पूज्य भंतेंना पंचांग प्रणाम केला. आणि सर्व मान्यवरांनी तसेच उपस्थित असणाऱ्या उपासक उपासिकांनी पूर्ण सहकार्याने सर्व शिबिरार्थींचे मनपूर्वक स्वागत केले. तसेच विधिवत बौद्ध धर्मातील गाथा म्हणून पूजनीय भंते धम्मानंद थेरो यांनी जे श्रद्धावान उपासक श्रामणेर दीक्षा घेणार आहेत त्यांना तथागत बुद्धांचे काष्ठाय वस्त्र किंवा आपण त्यास चिवर देखील म्हणत असतो, तर ते त्या भंतेंनी त्यांना प्रदान केले. आणि सर्व शिबिरार्थींनी देखील शिस्तबद्ध पद्धतीने आणि आदरपूर्वक काषाय वस्त्राचा स्वीकार केला. श्रामणेर शिबिराच्या दरम्यान घरी वापरण्याचे वस्त्र बदलून काषाय वस्त्र किंवा चिवर हे 10 दिवसांच्यासाठी परिधान करावे लागतं. हा या वस्त्राबद्दलचा नियम या ठिकाणी आपण महत्त्वाचा मानला जातो. तर सर्व शिबिरार्थींनी म्हणजेच श्रामणेर हे काषाय वस्त्र परिधान करून आलेले आहेत हे आपणास दिसत आहे. आणि भंतेंना वंदन करताना देखील आपणास दिसत आहे. तसेच पूजनीय भंते धम्मानंद थेरो हे विधिवत पद्धतीने केशवपन विधी करताना या ठिकाणी दिसत आहे. त्याचबरोबर 10 दिवसाच्या शिबिराचे नियोजन कसं असतं, कोणत्या अटी असतात, कोणते नियम असतात हे समजावून सांगताना देखील आपल्यास काही मान्यवर या ठिकाणी दिसत आहे. आणि त्याचबरोबर संपूर्ण श्रामणेर संघ हा आपल्या नोटबुकमध्ये नोट करून देखील घेताना दिसत आहे. तसंच संपूर्ण उद्घाटनाचा किंवा सर्व श्रामणेरांना समजून सांगण्याचा विधी झाल्यानंतर तेथील काही उपासकांनी, समता सैनिकांनी आपले पूजनीय भंते धम्मानंद यांना
दान देऊन आपली दान पारमिता पूर्ण केल्याचे देखील आपणास या ठिकाणी दिसत आहे. तर श्रामणेर शिबिराच्या दरम्यान संपूर्ण श्रामणेर संघांना वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजेच काही उपासकांच्या घरी तर काही विहारांच्या माध्यमातून नियमितपणे भोजनदान दिलं जातं. तर पहिल्या दिवसाचं भोजन झाल्यानंतर पहिल्या दिवसाचं भोजन जेतवन विहार मांजरी या ठिकाणीच झालं आणि त्या भोजनानंतर दुसऱ्या दिवसाच्या भोजनदानाकरिता भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत चेतवन बुद्ध विहार काळेपडळ या विहारातील सर्व उपासकांनी या श्रामणेर संघाला भोजनदानासाठी आमंत्रित केलेलं आहे. आणि म्हणून आपणास या ठिकाणी या श्रामणेर संघाची रॅली जाताना दिसत आहे आपल्याला. आणि त्याचबरोबर सर्व उपासक उपासिका शुभ्र वस्त्र परिधान करून श्रामणेर संघाच्या स्वागतार्थ ते देखील सज्ज आहेत. हातामध्ये पंचशील घेऊन तसेच रस्त्याने बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी तसेच सबका मंगल हो या वाणीने संपूर्ण रस्ता शांतमय आणि करुणामय भासत असल्याचं या ठिकाणी दिसत आहे. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि. तर काही वेळातच चेतवन बुद्ध विहार काळेपडळ या ठिकाणी या श्रामणेर संघाचं आगमन झालेलं दिसत आहे. आणि त्यांचं आगमन झाल्याबरोबर तेथील सर्व उपासिका शुभ्र वस्त्र परिधान करून या संघाचे फुलांच्या वर्षावामध्ये तसेच विविध अशी नक्षीदार रांगोळी काढून फुलांच्या वर्षावामध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि त्यांचं स्वागत करत आहेत. तर तेथील सर्व उपासक आणि उपासिका यांनी संघाचे स्वागत केले आणि नंतर तेथील तथागत बुद्ध आणि बोधिसत्व महामानव बाबासाहेब यांना पुष्प अर्पण केले तसेच पंचांग प्रणाम देखील केला. आणि नंतर संघ प्रमुख भंते अश्वजित यांनी सर्व संघ तसेच उपासक या सर्वांसोबत सामूहिक वंदन आणि पंचांग प्रणाम केला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तसेच भंते संघांच्या सोबत ज्या ज्या ठिकाणी जावं लागतं त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या समता सैनिकांची टीम ही तैनातच असते. तर या ठिकाणी देखील समता सैनिकांचे कार्य आपणास दिसत आहे. तर वंदना वगैरे झाल्यानंतर संघाला भोजनदान देण्याचा उपासक आणि उपासिका यांची लगबग सुरू झालेली आपणास दिसत आहे. तर या ठिकाणी कोणी भंतेंना हात धुण्यासाठी पाणी देताना दिसत आहे, तर कोणी हात पुसायला रुमाल देताना दिसत आहे, तर कोणी रांगोळी काढत आहे. अशा पद्धतीनं भोजनाची तयारी इथं सुरू झालेली आपल्याला दिसत आहे. आणि मग लगेचच सर्व संघाला स्वादिष्ट रुचकर अशा पद्धतीचं भोजन देण्यात आलं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतच आहोत. आणि भोजन दिल्यानंतर सर्व उपासक आणि उपासिका यांना संघाने आशीर्वाद गाथा घेऊन त्यांना आशीर्वाद देखील दिला. आणि संघांचे भोजन झाल्यानंतर सर्व उपासक आणि उपासिका यांना सुप्रसिद्ध गायक तथा बौद्धाचार्य आदरणीय सरोदे सर यांनी मार्गदर्शन केले. आणि तसेच संघाने उपदेश देखील केला. अशा प्रकारे संपूर्ण कार्यक्रम आटोपल्यानंतर जेतवन बुद्ध विहार काळेपडळ येथील अध्यक्षा तथा उपासिका आदरणीय प्रतिभाताई मनवर यांनी श्रामणेर संघाचे तसेच सर्व उपस्थितांचे पुष्प देऊन आभार मानले. तसेच 2 शब्दाचे मनोगत देखील त्यांनी व्यक्त करून सर्वांचे आभार मानलेले या ठिकाणी दिसत आहे आपल्याला.
आणि तेथील संघभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तर तेथून समता सैनिक दलाच्या तुकडीसोबत संपूर्ण श्रामणेर संघाचा मोर्चा हा तेथून जवळच असलेले उपासक आयुष्यमान आदरणीय प्रवीण भाऊ नलवडे व उपासिका आदरणीय कल्याणीताई नलवडे यांनी नवीन घेतलेल्या घराकडे वळवला. आणि तिथे पोचल्यानंतर भंते संघांचे त्यांनी देखील आदरपूर्वक स्वागत या फुलांच्या वर्षावामध्ये नलवडे परिवाराने केले. आणि त्यांच्या वास्तूमध्ये संघाने प्रवेश केलेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तसेच नलवडे परिवाराने सर्व भंतेंना पंचांग प्रणाम केला आणि याचना केली. तसेच संघाने देखील त्यांना आशीर्वाद दिला. आणि त्यानंतर नलवडे परिवाराने संघाला फळाचे दान देऊन आपली दानपात्रता सुद्धा पूर्ण केलेली आपल्याला दिसत आहे. तर अशा प्रकारे पूर्ण 10 दिवसीय श्रामणेर शिबिरामध्ये आपण पाहिलेच आहे की पहिल्या दिवशी शिबिराचे उद्घाटन तसेच प्रवचन विधी 75 नियम हे संघाला लागू करण्यात आले होते. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी चिवरचे महत्त्व सांगितले. चिवर कशा प्रकारे परिधान केलं जातं हे शिकवण्यात आलं. तसेच बुद्ध चरित्र सांगण्यात आलं. त्याचप्रमाणे तिसऱ्या दिवशी बोधिसत्व बाबासाहेबांचे चरित्र सांगण्यात आले. तसेच बौद्ध धर्मामध्ये मूर्तीपूजेचे काय स्थान आहे इत्यादी असे प्रत्येक बौद्ध धर्माशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक गोष्टी इथं या ठिकाणी शिकवण्यात आल्या आणि त्याची शिकवण दिली जात होती. त्याचप्रमाणे कधी एक दिवशी परित्राण पाठ, गृहप्रवेश, नामकरण विधी तसेच बौद्धांचे पवित्र स्थळ ज्याच्या ठिकाणी आहे त्यांची माहिती तसेच बौद्ध धर्मातील सर्व विधी व सविस्तर माहिती हे सर्व सविस्तरपणे त्यांना या 10 दिवसामध्ये शिकवलं जात होतं. आणि प्रत्येक दिवशी ठरलेल्या ठिकाणी भोजनदान देखील त्यांना दिलं जात होतं. तर अशा प्रकारे 10वा आणि श्रामणेर शिबिराचा सांगता समारोपाचा दिवस आता या ठिकाणी आपण पाहत आहोत. तर परत एकदा या ठिकाणी पूज्य भंते धम्मानंद यांच्या हस्ते तसेच समता सैनिक दलाचे पदाधिकारी यांच्या हस्ते तथागत बुद्ध आणि बाबा यांना पुष्प अर्पण करण्यात आले. तसेच सर्व समता सैनिकांनी वरिष्ठांना सॅल्यूट केला या ठिकाणी आपणास दिसत आहेत. तसेच सहकार्य केलेल्या सर्व उपासक आणि उपासिका यांचे देखील पुष्प देऊन आभार मानण्यात आलं आणि या ठिकाणी आपण पाहतच आहोत. तर त्याचप्रमाणे या शिबिराच्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये भिक्खूंचे जीवन जगत असताना नक्की कशा प्रकारचा अनुभव येत होता हे प्रत्येक श्रामणेरांनी आपल्या मतामधून व्यक्त करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. खरं तर या श्रामणेर संघाला या 10 दिवसांच्या शिबिराच्या कालावधीमध्ये आपल्या घरच्या नावाचा वापर करायचा नसतो. आपल्या घरच्या नावाचा वापर न करता श्रामणेर शिबिराच्या दरम्यान या संघातील प्रत्येक भंतेंना नवीन नाव देण्यात येतं आणि त्या 10 दिवस त्यांना त्या भंतेंच्या नावानेच संबोधलं जातं. तर या ठिकाणी देखील प्रत्येक श्रामणेरांना बौद्ध धर्मातील भंतेंची नावं दिली गेली होती आणि 10 दिवस त्यांना त्याच नावाने संबोधण्यात येत होतं. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत की समता सैनिक दलातील काही वरिष्ठ मान्यवर या ठिकाणी मार्गदर्शन देखील करताना दिसत आहेत आणि त्यानंतर 10 दिवसाचे यशस्वीरित्या श्रामणेर शिबिर पार पाडल्याबद्दल श्रामणेर या पात्रतेचे झाल्याने पूज्य भंते धम्मानंद यांच्या हस्ते सर्टिफिकेट्स देऊन सर्व श्रामणेरांना प्रमाणित करण्यात आलं. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि मग सर्व श्रामणेर शिबिरार्थींनी परत एकदा पूज्य भंतेंना पंचांग प्रणाम करून चिवर उतरवण्याचा विधी सुरू केला. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत चिवर उतरण्याचा विधी चालू आहे आणि चिवर उतरवण्यात आलं. तर आणि मग या सर्वांनी आपापले 10 दिवसापूर्वी परिधान केलेले शुभ्र वस्त्र हे पुन्हा परिधान करून
ते काशाय वस्त्र घेऊन पूज्य भंतेंच्या हाती त्यांनी सपूर्द केले आणि परत एकदा सामूहिकरित्या भंतेंना याचना केली आणि पूजनीय भंते धम्मानंद थेरो यांनी आपल्या या छोट्याशा धम्मदेशनेतून सर्वांना मार्गदर्शन केलं आणि 10 दिवसांच्या श्रामणेर शिबिराचा अशा प्रकारे सांगता समारोप झाला. धन्यवाद. जय भीम, जय माता रमाई. जो प्रारंभी कल्याणकारक आहे, जो मध्यावर कल्याणकारक आहे, अंतिम कल्याणकारक आहे. ह्या धर्माचा उद्देश प्रचार करा, पण त्याबरोबर बुद्धाने एक आदेश दिला, तो अत्यंत महत्त्वाचा आणि तो आपल्या लक्षात आजच्या क्षणी ठेवायचा आहे. आयुष्यभर देशीतच एकमेव धर्मांक आदि कल्याणम मध्य कल्याण परिवेशन सार्थं सवे जन. सार्थक असलेला धर्म आहे. सार्थं सवे जन केवळ परिपूर्ण, जो पूर्णपणे निष्कलंक असा धर्म. ब्रह्मचर्य प्रकाशित. जरी आता आपण आपल्या पुन्हा गृहस्थी आश्रमामध्ये पदार्पण केलेलं आहे, तरी गृहस्थाश्रमामध्ये जरी केलं तरी भगवान बुद्धाची शिकवण आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भगवान बुद्धाची शिकवण ही जशी भिक्षुसंघासाठी बंधनकारक आहे, तशी उपासकाच्या जीवनामध्ये सुद्धा बंधनकारक आहे, कारण ती कल्याणकारी आहे. आणि म्हणून हा ज्याच्यानंतरचं आपलं जीवनक्रम असेल तो ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य प्रकाशित करणे म्हणजे काय? जे बुद्धाने सांगितलेले अष्टशील आहे, दशशील आहे, जे आता आपण सामनेच्या जीवनामध्ये अनुभवले, ते दशशील सतत दैनंदिन जीवनामध्ये उच्चारायचं. आपल्यासाठी विशेष सूचनाची धम्मदेशनेमध्ये माझा अनुभव धम्मानंद भंतेचा अनुभव म्हणून आपल्याला सांगतो. आपण याच्यानंतर मात्र त्रिशरण, पंचशील, अष्टशील, दशशील उच्चारायचं. दशशील उच्चारायचं आणि दशशील उच्चारल्यानंतर दशशील पालन करण्याचा प्रश्न आपल्यासमोर आहे असं म्हणायचं. जे काम आपल्या हाती आहे, जे काम आपण करणं कर्तव्य आहे ते करीत जाणे. आणि हे कर्तव्य कर्म करत असताना आपलं सतत कामाला झालेला माणूस हा कधीही शिलाचा भंग करू शकत नाही, असा अनुभव भंते धर्मांचा आहे. बऱ्याच लोकांचा अनुभव आहे. अष्टशील पाळणं अवघड आहे. गुरुजी काय आतापर्यंत फक्त हे काम उपासिकांना जमतं आणि गड्यांना जमत नाही. गडी कुठे जाते? बॉर्डरवर कामाला जातो. कामाला जातो म्हणजे बॉर्डरवर जातो. काय ही अवस्था आपली नाही होणार. त्याच्यापुढे आपण जरी ग्रहस्थी आश्रमात पदार्पण केलं तरी मात्र दशशील कायम तोंडपाठ, स्पष्ट येतं तोंडपाठ, उच्चार सारखा. काम करता करता सुद्धा नांगर धरला हातात. नांगर समजतो? नांगर जरी हातात असलं तरी पण काय नसतं गीत वाजीचं विसुकत असताना मारा गंध विले पण धारण म्हणत. अशा प्रकारचं शील उच्चारण करून आचरण करून ब्रह्मचर्य प्रकाशित करणे. ब्रह्मचर्य प्रकाशित करणे म्हणजे काय? अवघड गोष्ट नाही, हिमालयावर चढण्याचं नाही. गुरुजी लोकांच्यासाठी उल्लेख करतो मी. ब्रह्मचर्य म्हणजे हिमालयावर चढण्याचं आहे काय? 5 क्विंटल बोजा घ्यायचा आहे का? हो, इझी, व्हेरी इझी, सहज. मात्र ते आपण सर्वांनी ठरवलं हे काम महिलांना जमतं आणि पुरुषांना मग गाडसा बुद्धाचा आहे का बरोबर? बाबासाहेबांनी सांगितलं का? आता बाबासाहेबांनी म्हटलं एक उपासक सुद्धा भिक्षूच्या बरोबर आपल्या आचरणातून तो भिक्षू जीवन जगू शकतो. आणि मी स्वतः भंते धर्मानंद जगले आहेत. तुमचे गुरुजी समोर आहेत. ते मी सर्व्हिस केलेला माणूस आहे. 40 वर्ष सर्व्हिस केलं. सर्व्हिस करण्यामध्ये मोडत नाही. 1 वर्षात जेवण केलं म्हणजे भंग झाला असं होत नाही. अधिक खोलाचा काहीच नाही. नमो बुद्धाय. जय भीम. तुम्हाला सर्वांना एकच आमची विनंती आहे, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने, भिक्षुसंघाच्या वतीने, आपण दशशील तोंडपार करायचं, सतत म्हणायचं, सतत करायचं. दशशील पाळतो का? नाही. काय उत्तर द्यायचं? म्हणते हॅलो, कोणी विचारलं तुम्ही दशशील पाळता का? तर नाही म्हणायचं.
बरोबर आहे का? काय म्हणायचं? दशरथीत पाळतो, अष्टशीत पाळतो, पंचशीत पाळतो, नो डाऊट ठेवायचं नाही. एवढंच पुरेसं वाटतंय मला. आपण सर्व आतापर्यंत केंद्रीय शिक्षकांनी तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे. आणि एक विश्वास ठेवा, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही जी संस्था आहे ही ऑल ओव्हर इंडिया, भारतभर, आणि ती संस्था सर्वांची आहे आणि सर्व भारतातले जेवढे बौद्ध लोक आहेत ते संस्थेचे आहेत, हे पण लक्षात घ्या. तुमच्या आपल्या लोकांच्यामध्ये समज झालेली आहे की मी त्या संस्थेचं काम नाही करतो, त्या संस्थेचा समाजच नाही, मग कोणाच्या करतो? कोणाचंही कर, परंतु पदसिद्ध सभासद म्हणून या संस्थेचा पत्र माणूस आहे, व्यक्ती आहे. म्हणून आपण प्रत्येकाने बांधिलकी स्वीकारायची. मी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचा कार्यकर्ता आहे. बनते धर्मानंद आता थेरोई माझी उपाधी आहे, पण तरीसुद्धा मी लाईफ मेंबर संस्थेचा आहे. साधू करतो द्या. मी जरी आता महाथेरो आहे तरी पण बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा लाईफ मेंबर आहे. कारण मला शेवट होईपर्यंत मी या संस्थेचा लाईफ मेंबर. आपण स्वतः तेच करा, एवढंच अनुभवाने सांगतो. आणि तुमच्याप्रती मंगलकामना. नमो बुद्धाय. सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पुन्हा पुन्हा अभिनंदन आणि स्वागत, मंगलकामना सर्वांच्या प्रती. आई बहिणी माता, आपण सर्वांनी सहकार्य केलेलं चांगल्या प्रकारचं